जातो, पण त्याचा सुद्धा आपल्यावर परिणाम. अपूर्णतेची भीती. आपल्याकडे सगळी क्षमता आहे, आपल्याकडे सगळी ताकद आहे, आपण हे करू शकतो, परंतु ती एक मनातली धाकधूक की मी हे करू शकेन की नाही, माझ्यामध्ये हे नाही, माझ्यामध्ये ते नाही, माझं पाठांतर चांगलं आहे पण लिहिण्याचं माझं स्पीड कमी आहे. हे तुम्ही मनात घेतलेलं आहे, तशी ती वस्तुस्थिती नाही. तुम्ही मनात रचलेला जो काही विचार आहे, तुम्ही ज्या विचारावर कॉन्सन्ट्रेट करता ना, तो विचार तुमच्यासाठी सत्य होऊन जातो. नोकरी गमावण्याची भीती. प्रमोशन मध्ये किंवा तुम्हाला एखादं नवीन स्किल घ्यायचं आहे आणि त्या स्किलच्या जवळ तुम्हाला माहिती आहे की मला पुढचा पोस्ट मिळणार आहे किंवा मला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे, तरी देखील आपण ते करू शकत नाही, कारण ती नोकरी गमावण्याची भीती. याला माहिती आहे मला दुसरी नोकरी मिळेल, पण ती भीती आहे, नाही मिळाली तर. त्यामुळं त्याच्याकडे सगळं जरी असलं तरी तो करायला धजत नाही, पहिलं केलं पाहिजे. जसं म्हणतात की उद्दिष्ट आणि त्याला कृतीची जोड. तुम्ही उद्दिष्ट कितीही ठेवले आणि जर त्याला कृतीची जोड दिली नाही, सगळ्यात महत्वाची, तर तुम्हाला परिणाम दिसणार नाही. परिणाम दिसण्यासाठी कृतीची जोड अवश्य आहे, फार अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या उद्देशाच्या आड किंवा यशाच्या आड येणारा सर आतापर्यंत जे काही मोठे मोठे असं म्हणूया की अपयश आलेले आहेत किंवा मोठमोठ्या चुकीच्या घटना घडलेल्या आहेत, या अनियंत्रित भावना, इमोशन्स प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असतात. आपली भीतीची एक भावना, त्या पद्धतीने रिॲक्ट होण्याची भावना, कुठल्या घटनेला कसं रिॲक्ट व्हायचं. कित्येक वेळेला तुमचं होणारं काम अतिरेकी भावनांमुळे, निगेटिव्ह भावनांमुळे पुढे पिळून जातं. तुमच्या भावनांवरती कंट्रोल, आपण आपल्या भावनांवरती कंट्रोल केलं तर कितीतरी नुकसान आपण टाळू शकतो. आपल्याला मिळणारं अपयश आपण टाळू शकतो. हेच काही लोकांच्या लक्षात येते. म्हणून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता नवीन ट्रेंड आला की जो सीईओ आहे, ज्या मोठ्या पदावरचे हुद्द्यावरचे लोक आहेत, ते परिस्थितीला कसे रिॲक्ट करतात किंवा माणसांच्या बिहेवियरला कसं रिॲक्ट करतात, आणि त्यांच्या रिॲक्शनमुळे कंपनी तोट्यात जाईल की भरभराट जाईल, त्यांना ही चिंता असते. तुम्ही परिस्थितीला रिॲक्ट कसे होता, हा महत्वाचा मुद्दा आजकाल व्हायला लागेल. तुमचं क्वालिफिकेशन MBA असाल, तुम्ही ऑक्सफर्डमध्ये शिकून आलेला असाल, पण जर तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड असाल, तुमच्या भावनांवरती तुमचा जर कंट्रोल नसेल, तर तुम्ही फार मोठा रिस्क आहे त्या कंपनीसाठी, आणि तुमच्या उद्देशासाठी सुद्धा तो गुण हा फार मोठा रिस्क आहे. तुमच्या भावनांना कंट्रोल करणं, ह्या बाबी ज्या आहेत त्या सगळ्यांना माहिती असतात, अशातला भाग नाही. आपण याच्यातून बऱ्याच वेळा नुकसान करून जातो. ज्यावेळी लक्षात येतं की आपण असं वागायला नको होतं, त्यावेळीपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि ती संधी निघून गेली. इंटरव्ह्यूला जा, एखाद्याच्या प्रश्नाने तुम्ही तापला, त्याला तापड उत्तर दिलं, तो होतो ओके फाईन, यू आर ग्रेट, यू आर व्हेरी गुड पर्सन. इंटरव्ह्यू देऊन तुम्ही बाहेर आला, तुम्हाला मी त्याला असं उत्तर दिलं या प्रश्नावरती, आणि 4 दिवसांनी कळतं की ती जागा भरली गेली, कोणतरी दुसरा शांत डोक्याचा माणूस तिकडे अपॉइंट करण्यात आला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवण्यासारख्या, आयुष्यात गाठ बांधून ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. ह्या सांगायला आणि गमतीची गोष्ट अशी आहे की म्हणजे माझ्याशी बोलताना एक म्हणजे कोणीतरी फोन केला होता, ते म्हणजे शाळेत शिकवत नाही. ह्याच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाच्या आहेत. भीती घालवणं, तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं, या गोष्टी तुम्हाला शालेय जीवनापासून शिकवायला पाहिजे.
उद्दिष्ट उद्दिष्ट ठरवणं, पण तसं काही नसतं. आणि त्यामुळे तो मुलगा जेव्हा ग्रॅज्युएशनला जातो, ग्रॅज्युएट होऊन बाहेर होतो, त्यामुळे त्याच्याकडे काही उद्दिष्टच नसतं, त्याला माहितीच नसतं, ठरवलेलंच नसतं काही. आणि एक सर्वे आहे, एक सर्वे करण्यात आला ज्याच्यामध्ये 20,000 लोकांचा सर्वे करण्यात आला. 95% लोक अपयशी याच्यासाठी झाले, त्यांच्या पुढे काही उद्दिष्ट नव्हतं, काय करायचं हेच माहिती नाही. आपल्यासमोर उद्दिष्ट नसलं तर आपण त्या काय म्हणतात ना, अशा नावेसारखे आहोत की जी कुठेही जात, शीड नसलेल्या नावेसारखं आपण म्हणतो, कुठेही जाते. मग आणि मग ती 95 आम्ही जे म्हणतो 95% अपयशी लोक आहेत ते ह्याच कारणामुळे, कारण उद्दिष्टच नाही. बरं, काही वेळेला असे सेमिनार वगैरे पकडून अटेंड केलेला 45 वर्षाचा व्यक्ती जेव्हा येतो त्यावेळी त्याच्यातला तो जोम, तो उत्साह, तो पुन्हा निर्माण करण्यासाठी त्याला एक्स्ट्रा एनर्जी लावावी लागते, जी जर ही माहिती त्याला अगोदरच असती तर कदाचित ती वेळच आली नसती. त्याच्यासाठी सेमिनार भरवावे लागतात. ज्या गोष्टी तुम्हाला शालेय जीवनातच कळायला पाहिजे की उद्दिष्ट काय, कसं ठेवतात. तिसरी गोष्ट, पैशाचा अभाव. पैसा हा अत्यंत महत्वाचा, परंतु गमतीची गोष्ट अशी आहे की त्याचं महत्व श्रीमंतांना कळतं, ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा नाही तो पैसा काय आज आहे उद्या नाही, आज खर्च करतो. त्याला पैशाचं महत्व कळत नाही. आपली मुलं मध्यमवर्गीयांची कॉलेज जीवनामध्ये त्यांना पॉकेट मनी दिला जातो. आता दिला जातो, आमच्या वेळेला नव्हता. तर त्या पॉकेट मनीचा वापर कसा करावा. आपल्याला हे जे कॉलेजचे 5 वर्ष मिळालेले आहेत, अत्यंत महत्वाचे वर्ष आहेत ते 5 वर्ष. म्हणून मी तर म्हणेल की 5 वर्ष हे तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. शाळा घ्या, व्यवसाय घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये 5 वर्ष त्याला डिवोट करा. पुढले 50 वर्ष फक्त मजा करायची आहे तुम्हाला, पैसे कमवायचे, पैसा, प्रतिष्ठा आणि उपभोग घ्यायचा. पण होतं काय, उलट होतं. सर्वसामान्यांच्या जीवनात उलट होतं की तो 5 वर्ष मजा करतो. कॉलेजमध्ये आलं, मजाच करायचे दिवस आहे, मग कधी करणार. 5 वर्ष मजा करतो आणि पुढची 25 वर्ष नोकरी शोधतो. बरोबर नाही यार, नोकरी काय होतच नाही. माझ्या कॅपॅसिटीपेक्षा खालचं काम आहे ते, नाही जमत. 5 वर्ष तुम्हाला आहे आणि त्यावेळी जो पैसा तुम्ही साठवता, कुठलाही पैसा हा कधीही महत्वाचा आहे. पैशाने येणारी खूप किंवा आत्मविश्वास हा अन्य कुठल्याही गोष्टीने येत नाही. देव जरी बाजूला उभा राहिला तरी तो आत्मविश्वास येत नाही जो पैशाने येतो. पैसा अत्यंत महत्वाचा आहे. पैसा तुम्हाला नाही म्हणण्याची ताकद देतो. कोणाची टाप नाही तुमच्या मनाविरुद्ध तुमच्याकडनं कुठली गोष्ट करून घेण्याची, ज्याच्याकडे पैसा आहे. सलमान खान वेळेवर बाहेर आहे, असो चांगली बाब, आपल्याला काय आनंद झाला नसतो तो आतमध्ये गेला असतो. पण मला त्याच्याकडे पैसा आहे, तो सर्वोत्तम वकील उभ्या करू शकतो तिथे. त्याच्याकडनं काय झालं ना झालं तो भाग वेगळा, तो कायद्याचा भाग आहे, तो भाग वेगळा. पैसा आहे, पैशाचं खूप मोठं महत्व आहे तुमच्या यशामध्ये. आज तुम्ही वाचवलेले 100 रुपये तुमच्याकडे ज्यावेळी 10 रुपये नसतात ना, त्यावेळी 100 रुपयाची किंमत 1 लाखाची होऊन जाते. आपला मध्यमवर्गीय माणूस बहुतेक वेळा पैशाने खर्च करतो, कारण की त्यांनी अगोदर ते तूप, रोटी, पोळ्या वगैरे सण बिन साजरे केलेले असतात. सण साजरे करू नका अशातला भाग नाही. सगळं आयुष्य तुम्ही उपभोगायचं आहे. परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे की पैसा हा खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी ताकद. देव येऊन उभा राहणार नाही पण पैसा मदतीला येईल. तो पैसा, त्याचं महत्व हे लहान वयात लोकांना कळायला पाहिजे की जो कमवायला लागल्यानंतर तो त्या पैशाचा सदुपयोग करतो.
पैसा जमवणं साठवणं तर तुमच्या यशामध्ये अपयशामध्ये याचा सगळ्यात मोठा वाटा आहे, आपण असं म्हणतो, खूप मोठा वाटा आहे. तिसरी गोष्ट तात्पुरते अपयश, यशाचा सगळ्यात मोठा वाटा, सगळ्यात मोठी अडचण. साधी गोष्ट असते, साधी गोष्ट असते. SSC ला 70% ऐवजी आपण असं म्हणू की 60% मिळाले, 10% कमी मिळाले. तो विद्यार्थी त्याने एवढा खचून जातो, अरे आमच्या वेळी आम्ही ऑक्टोबर मार्च करायचो, ऑक्टोबर नाही ठीक मार्च,